आलेल्या सर्व देवी भक्तांचे मनापासून स्वागत करत आहे. महिषासूर मर्दिनी दुर्गा रवी चंद्रवार अरुण मोहिते राजू शिंदे तिकडे ते कार्यक्रम चालू तेव्हा त्याच्या लाईव्ह होते की आहे ना पुढे जाऊ कडून तरी कसं सचिव राम बाळासाहेब शिंदे, नंदकुमार राऊत, अमोल शिंदे, जगन्नाथ जाधव, मुंजाजी शिंदे, सतीश शिंदे, अर्जुन मोहिते, दिनेश मोहिते, गोपाळ शिंदे, ओम प्रकाश मोहिते आणि पंडित थोरात, मंडळाचे खजिनदार अमोल भैया मोहिते, रंगनाथ मोहिते, हरी मोहिते, केतन शिंदे, कृष्णा अंकाळे, सत्यम चंदेवाड, सतीश म्हस्के, सहसचिव विठ्ठलभाई आकाश कांबळे, ज्ञानेश्वर माऊली आणि भावंडांची कीर्ती ऐकून त्यांना आपल्या योग सामर्थ्याने अद्दल घड जटा, लाल भडक डोळे, एका हातात त्रिशूळ आणि दुसऱ्या हाती पिवळ्या धमक सापाचा लांब सडक चाबूक आणि सोबत अगणित शिष्यांचा भला मोठा ताफा. दादा, एवढा मोठा योगी आपल्याला भेटायला येतोय, तर मग आपणही त्यांना सामोरं जायला हवं ना. अगं, तुला का काळजी? ही भिंत आहे ना, नेईल आपल्याला. त्यांच्या जवळ चला चला. आलेल्या या चारही भावंडांकडे पाहून चांगदेव महाराजांना लगोलग ज्ञानदेवांच्या विलक्षण सामर्थ्याचा प्रत्यय आला. श्री चांगदेव त्यांच्या चरणी लीन झाले आणि ज्ञानेश्वर माऊलींचा जय जयकार सुरू झाला. त्यागानंतरही या भावंडांची संन्याशांची मुलं म्हणून हेटाळणी होतच होती. पैठणच्या धर्मसभेत आपल्याला न्याय मिळेल या आशेने ही भावंड पैठणला आली. ज्ञानदेवांनी आपल्याला शुद्धीपत्र मिळावं अशी मागणी त्या धर्मसभेत ठेवली, परंतु त्या धर्मसभेने त्यांची ही मागणी धुडकावून लावली. तेथील काही धर्म मार्तंडांनी या मुलांची चेष्टा आरंभली. ज्ञानेश्वर नाव ना तुझे, स्वतःला फार ज्ञानी समजतोस ना. तो बघ, समोरून रेढा येतोय, त्याचे नावही ज्ञानाच आहे. तू आणि तो सारखाच ना रे. विद्वान पंडित हो, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर. या रेड्याच्या आणि माझ्यात खरोखरीच काहीही फरक नाही. आणि काय रे, तू स्वतःला वेदांती म्हणवतोस ना, मग तुझी वेदांची भाषा या रेड्यालाही अवगत असली पाहिजे.
हो आहे ना, कारण आमच्या देहात एकच आत्मा आहे. हो ना, तर मग ह्या रेड्याच्या मुखातून वेदमंत्र म्हणून दाखवा. ज्ञाना म्हण. ओम भूर्भुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हा चमत्कार पाहून सर्व विद्वान पंडित निघून गेले आणि या भावंडांचे हे अलौकिक सामर्थ्य आणि तेज पाहून धर्मसभेतील पंडितांनी त्यांना शुद्धीपत्र दिलं.